नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पाहणार आहोत की आपण स्वामींची सेवा करत असतो आणि स्वामींकडे हट्टाने लहान मुलांसारखे आपण काही ना काहीतरी मागत असतो। पण प्रत्येक वेळेला आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देतात का हो? तर नाही। याचं कारण काय असेल तर तेच कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करू शकता। तर जेव्हा आपण स्वामी सेवा करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली पाहिजे। म्हणजेच काय होतं की आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि त्याप्रमाणेच आपलं घडलं पाहिजे आणि त्यासाठी आपण स्वामींना सुद्धा सांगत असतो की स्वामी अशी एक गोष्ट आहे माझ्या मनामध्ये, ती पूर्ण करण्यासाठी मला मदत करा, मला मार्गदर्शन करा। आणि स्वामींकडे आपण हट्ट करून बसतो। आता प्रत्येक वेळेला ती गोष्ट आपल्यासाठी योग्य असते असं नाही, पण आपल्या स्वामींना, ब्रह्मांड नायकाला बरोबर माहीत असतं ती गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे की नाही, त्याने आपला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे हे फक्त स्वामींना माहीत असतं। आणि त्यामुळे कधीकधी आपल्याला जे हवं आहे ते स्वामी देत नाहीत। कदाचित ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नसते, योग्य नसते आणि हे फक्त स्वामींनाच माहीत असल्यामुळे, स्वामी आपल्या पाठीशी असल्यामुळे स्वामी आपल्याला ते देत नाहीत। या वेळेला आपली भूमिका काय हवी तर आपण फक्त स्वामींवरती विश्वास ठेवायला हवा। जर ती गोष्ट आपल्या मनासारखी होत नसेल तर आपण स्वामींना आरोप करण्यापेक्षा स्वामींवरती विश्वास ठेवून त्यांनी जे केले ते योग्यच केले असं म्हणून जर आपण पुढे वाटचाल केली तर नक्कीच स्वामी आपल्यासोबत असतात आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळत असतो। म्हणूनच आपल्याला फक्त आपल्या गोष्टींवरती किंवा आपल्या विचारांवरती संयम ठेवायला हवा। आपल्याला फक्त एवढंच मनात मानून घ्यायचं आहे की जोपर्यंत आपल्यासोबत स्वामी आहेत तोपर्यंत आपलं काहीही वाईट होणार नाही। जे काही होईल त्यांच्या इच्छेने, त्यांच्या कृपेने सगळं काही चांगलं होणार आहे, एवढाच मनात विश्वास ठेवायला हवा। आणि स्वामींवरती विश्वास ठेवल्यामुळे ते आपल्या इच्छा तर पूर्ण करणारच आहेत, परंतु जे आपल्यासाठी योग्य आहे ना तेच स्वामी आपल्याला देणार आहेत। म्हणजेच ज्याने आपल्याला मान सन्मान किंवा आपले भरभराट होईल अशा पद्धतीने स्वामी आपल्याला देतात। आपल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत असतं आणि आपल्या कष्टाचं चीजसुद्धा झालेलं आपण बघतो। एखादी कोणतीही चुकीची गोष्ट स्वामी आपल्याला कधीच देत नसतात आणि त्यामुळेच आपल्याला समजून जायचं की स्वामींनी आपल्याला ही गोष्ट दिली नाही म्हणजे ती आपल्यासाठी योग्य नाही आहे। एवढा जरी स्वामींचं संगीत आपल्याला समजला तरीसुद्धा आपल्या मनातल्या सगळ्या शंका स्वामींबद्दलच्या दूर होतात। कारण आपले स्वामी आहेत ना ते ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि एवढ्या सगळ्या सृष्टीवरती स्वामींची कृपा आहे। आता कितीतरी लोक स्वामी भक्त आहेत आणि स्वामींवरती त्यांचा विश्वाससुद्धा आहे आणि अशा लोकांसाठी स्वामी आपले काम करत असतात, प्रत्येकाची इच्छा पूर्ण करत असतात। असा एकही भक्त नाही आहे की स्वामींनी त्यांना प्रचिती दिली नाही आहे, त्यांच्या मनासारखं काहीच केलेलं नाही आहे, असा एकही भक्त आपल्याला शोधून सापडणार नाही। त्यामुळे योग्य वेळ आल्यावरती स्वामी आपल्याला देत असतात, त्यामुळे ती योग्य वेळ येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे। स्वामींच्या कृपेने ती संधी आपल्याला नक्कीच मिळत असते आणि ती संधी मिळवण्यासाठी आपल्याला थोडासा संयम ठेवायला पाहिजे। आणि म्हणूनच आपल्याला स्वामींनी जे आपल्याला हवं आहे ते दिलं नाही तरीसुद्धा त्यांचे आभारच मानले पाहिजेत प्रत्येकाने, कारण स्वामी आपल्याला त्यापेक्षा चांगलं काहीतरी देणार असतात आणि त्या वेळेची वाट बघितली पाहिजे। आणि असं म्हटलेलंच आहे की उशिराने जे मिळतं ते सर्वश्रेष्ठ आणि आपल्यासाठी उत्तम असतं। म्हणून उशिरा मिळालं म्हणून कधीही संयम सोडू नका आणि स्वामींवरती विश्वास ठेवा। नक्कीच आपल्याला उशिरासुद्धा अतिशय सर्वश्रेष्ठ मिळणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।